जे संघ जे खेळाडू तुमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचा परफॉर्मन्स कसा पाहताय? मी पहिल्या दिवसापासून इथं मॅच बघायला येतोय आणि खूप सुंदर आयोजन आहे. तुमच्या टीमच्या खेळाडूंविषयी खरं तर मी विचारणा केली की तुमच्या टीमचे खेळाडू आत्तापर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीने हे ऑप्शन झाल्यानंतर जे जोडले गेले तुमच्यासोबत त्यांच्याविषयी काय सांगाल? आमचे खेळाडूचे सर्व आम्ही टीम म्हणजे बॅलन्स टीमच घेतो दरवर्षी. चला ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. टीमकडे आपण या सूर्या मस्कर आहेत आमच्यासमोर. अनिकेतला फार हां, चाळीसगाव प्रीमियर लीगच्या खरं तर अनिकेतकडे 2 बाईक आहेत आणि म्हणूनच थोडंसं बोलणं तो टाळतो, जास्त मैदानावरती बोलतो. सूर्या, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय चूज केलं असतं? गोलंदाजी घेतली असती. एकंदरीत मनाच्या विरुद्ध निर्णय आला. बॅटिंग करायची आता पहिल्यांदा काय वाटते? किती धावा सेफ असतील ॲज अ टार्गेट म्हणजे तुम्ही उभ्या कराल आणि नंतर सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला डिफेंड करता येतील? ग्राउंडचा आणि पिचचा विचार केला तर रन 60+ पाहिजे जात. आणि पूर्ण या स्पर्धेविषयी जी 4 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये खेळताय, स्पर्धेचं आयोजन नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. भलेही मैदानं दरवर्षी वेगवेगळे असतात, परंतु आयोजनाचा दर्जा जरासुद्धा कमी होऊ दिलेला नाही आहे संदेश पाटील आणि त्यांच्या टीमने. आयोजन नक्कीच चांगलंच आहे आणि 40 गावच्या आयोजनामध्ये नक्कीच नवीन नवीन पोरांना संधी भेटते. थँक्यू व्हेरी मच. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस जिंकला साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव या टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच सुरू होईल, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. चाळीसगाव प्रीमियर लीग 4थ्या वर्षाचा आनंद घेत राहा. आम्ही थोड्याच वेळात तुमच्यासोबत जोडले जाऊ समालोचनाच्या माध्यमातून. थँक्यू. हॅलो, चला अनिकेत, आपण आपली टीम घेऊन पूर्ण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपला भरपूर खर्च होत चालला आहे. सामना सुरू करा. आपण टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. बॅटिंगसाठी आपण
विनंती करू सूर्या मस्कर, आपण दोन्ही बॅटर रेडी ठेवायचेत. हॅलो. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चाळीसगाव प्रीमियर लीग 4थं वर्ष. चौथा दिवस आजचा या स्पर्धेचा आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने. पहिला सामना सामन्याला सुरुवात होतीये. साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. या स्पर्धेमध्ये एक विशेष बाब आहे. सामना सुरू होण्याच्या पूर्वीच बॅट्समन डिसाईड करेल कोणत्या बाजूने त्यांना बॅटिंग सुरुवात करायची आहे. एंड चूज करतील ते आणि त्यानंतर सामना सुरू होईल. हे वेगळेपण आहे. खरं तर 4थ्या वर्षामध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलो आहे. प्रचंड मेहनत 24 लाईव्हची टीम आणि इतर त्यांचे सर्व सहकारी घेत असतात. या विभागातील मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमधील एक मोठा हिरो सध्या तरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार, ज्याच्या नावावरती 4 सीझन 2 बाईक राहिल्या, तो अनिकेत म्हात्रे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबाबदारी त्याची देखील भरपूर मोठी आहे आणि याच जबाबदारीने त्याला खेळावं लागणार. याही मॅचमध्ये पुन्हा एकदा 4थ्या सीझनमध्ये 3ऱ्या बाईकच्या दिशेने तो प्रस्थान करेल का हे पाहायचं आहे. परंतु समोर सूर्या मस्करची मात्र मोठी भिंत त्यांना पार करावी लागेल. सतेज पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व आहेत आणि आज त्यांची खरं तर वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे त्यांना देखील आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. स्पर्धेच्या माध्यमातून लग्नाचा वाढदिवस आज खरं तर सोडून ते या स्पर्धेसाठी आपली मेहनत नेहमीच दाखवतात आणि आपल्या स्क्रीनवरती ते नक्कीच पाहायला मिळतील. नशीबजी भोईर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी आज तेही व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साहिल म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. साहिल म्हात्रे, देवेश म्हात्रे आणि त्यांचेच बंधू आहेत, नेहमीच त्यांचे सहकार्य. आता खरं तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे विभागातून अनेक पालख्या एकविरा गडाला प्रस्थान करताना कोणगावच्या हद्दीमध्ये ज्यावेळेस पालख्या येतात त्यावेळेस यांचं भरपूर मोठं सहकार्य राहतं आणि हीच खरं तर ओळख या सर्वांची राहिली. या विभागामध्ये विशेष करून आजिवली गाव असेल, कोणगाव असेल, या ग्रामस्थांनी भरपूर सपोर्ट केला या सर्व पालख्यांना. सामन्याला सुरुवात करूया आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सामन्याला होते सुरुवात. हायवे एंडकडून खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतला आहे सूर्या मस्कर आणि त्यांची टीम. आणि सलामीचा बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल आकाश म्हात्रे.
सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते स्टंप माईक देखील आपला पाहायला मिळणार आणि जाऊया सामन्याच्या दिशेने. पहिलाच बॉल बरोबर फुल लेंथ डिलिव्हरी होती, बॅटच्या खालून बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विवेक घोगरेसाठी हा बरोबर 9:55 पहिला बॉल पडला. या स्पर्धेतील हा 1115वा बॉल. ही माहिती आपल्याला या ठिकाणी मात्र पोहोचते. इथे देखील पहा बॉल जसा आला तसा मात्र आडव्या बॅटने पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला षटक. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेल्या बॉलवरती केलाय प्रहार आणि पहिला षटकार. कालही खरं तर 9:55 पहिला बॉल या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला होता. याही वेळेस एक टप्प्याची मदत घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय, षटकारानंतर आलेला हा दुसरा चौकार. सूर्या मस्करने आपलं मत व्यक्त केलं होतं की या मैदानावरती कमीत कमी 60 धावा पाहिजे, तेव्हा आम्ही त्या डिफेंड करू शकतो. एक सेफ टार्गेट त्यांना मात्र उभं करायचं आणि ते टार्गेट इथं उभं करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे, दमदार झाली आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग म्हटलं तर चौथ्या दिवसाची ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आकाश म्हात्रे. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर आलेला षटकार आणि त्यानंतर आलेला चौकार. विवेक घोगरेची बॅटिंगचा मात्र क्लास दाखवून देते. हाही बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्ह केलं बॉलला, बरोबर मिड विकेटमध्ये पाठवून देत असताना सिंगल आली. टीमची टोटल 1ने पुढे जाते. 11 डबल 1. 11 धावा धावफलकावरती आहेत. बॉल झालेत आतापर्यंत 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये आणि सूर्या मस्करला मिळाले स्ट्राईक. देखील मोठं नाव आहे या विभागातील. चाळीसगाव प्रीमियर लीग म्हटलं की आज स्पर्धेसोबत सुरुवातीपासून नातं जोडून ठेवणारा हा खेळाडू. प्रमुख आयोजकांमध्ये त्याचं देखील नाव हे मोडलं जातं. इथे देखील पहा ड्राईव्ह करायचा होता, बॉल बॅटचा नीट संपर्क झालेला नाहीये. बॉल फक्त पुश केला ऑन साईडला. सिंगल एक धाव आली. टीमची टोटल 1ने पुढे जात असताना धावा झाल्यात 12. 12 फॉर नन. शेवटचा बॉल या ओव्हरमधील अंतिम बॉल. पुन्हा एकदा विवेक घोगरे शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तयार होत आहेत. आकाश म्हात्रेची जबाबदारी या ठिकाणी मात्र वाढली आहे. स्टंप माईकमधून सातत्याने मैदानावरती घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या ज्या हालचाली आहेत त्या आवाजाच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न 24 लाईव्हच्या माध्यमातून केलं जाते. उत्तम क्वालिटी ही खरं तर प्रायोरिटीवाली गोष्ट आहे. क्वालिटीने काम करणं हेच संदेश पाटील यांना जमले आणि नेहमीच त्यांनी क्वालिटीवरती भर दिलाय. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. आकाश म्हात्रे तयार. ओव्हर द विकेट. इथे देखील पहा स्वीप करायचा होता, बॉल मागे चाललाय. लॉंग लेगमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 16 विदाऊट एनी लॉस. हेच खरं तर स्टंप पाईकमध्ये ज्या ज्या वेळेस आपण काही मैदानावरती प्रतारणा करतो, मैदानावरती काही चर्चा करतो, त्या चर्चा मात्र अगदी न कळतपणे आमच्या माईकमध्ये कैद होतात. सायल ट्रान्सपोर्ट कोणगाव टीमसाठी पहिली ही जी सुरुवात आहे ही मात्र थोडीशी अडखळल्यासारखी वाटते, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. 5 ओव्हरची मॅच आपण ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस मात्र आपण हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की
कमीत कमी 15च्या ॲव्हरेजने धावा जमा झाल्या पाहिजे तरच त्या धावा साधारणतः 70च्या आसपास पोहोचतील. परंतु 12ची सरासरी जरी ॲव्हरेजमध्ये पकडली तरी सूर्या मस्कर यांचा अंदाज अगदी योग्य आहे. सुरुवात झाली आहे आणि इथून मात्र आपण पाहू शकताय 16 धावा धावफलकावरती. प्रेम गायकवाड फुलटॉस बॉल समोर खेळायचा होता. लॉंग ऑन मधील फिल्डर आलाय बॉलच्या खाली, पकडला गेलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समन सूर्या मस्करचा खेळ. का आपण पाहू शकताय अर्थातच मी त्या 90-11 मोहो टीमला लागत असताना सूर्या मस्करला जावं लागले मागे. सूर्या मस्करची विकेट म्हणजे सध्याच्या घडीला गोल्डन विकेट असेल साहिल ट्रान्सपोर्ट या टीमसाठी. आणि टीमचे पुरस्कर्ते साहिल म्हात्रे देखील आपल्या स्टेजवरती उपस्थित आहेत. ते सामना पाहण्यासाठी निलेश म्हात्रे या टीमचे पुरस्कर्ते आहेत. परंतु आपल्या गावची टीम आणि या टीमला सपोर्ट नेहमीच देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. प्रेम आलाय गोलंदाजीसाठी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी असताना त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत चाललाय लॉंग ऑन सीमा पार. हा याला खणखणीत षटकार. षटकार आलाय. 6 धावा मिळाल्या. टीमची टोटल वाढली 22 रन आतापर्यंत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या वरून बॉल फ्लाय होत बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत बॅट्समनच्या अगदी बॅटमधून रडारमध्ये. शिवकरचा प्रतीक पाटील आता मात्र मैदानावरती आग बरसवतो. आल्या आल्या मात्र भव्य स्वागत पाहायला मिळालं. प्रेम घोगरेच्या गोलंदाजीचं स्वागत झालं. 2 षटकारांच्या साह्याने टोटल चालले 28 वरती 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विकेट कीपर अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम घोगरे ऑन टू द बॉलिंग मार्क. तिसरा स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगकडे टर्न केला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 2 षटकारानंतर आलेला हा चौकार. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाची खरं तर आज संपूर्ण आगरी कोळी बांधवांना एकच प्रतीक्षा आहे की हे नाव बाकी कुठे लागो अथवा न लागो परंतु नवी मुंबईच्या विमानतळाला हे नाव लागलंच पाहिजे. एवढी एक खळवी भावना खरं तर आगरी कोळ्यांच्या मनामध्ये आहे. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केल्या ऑन साईडला. लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु थोडीशी भौगोलिक स्थिती मैदानाची नडली आणि बॉलला मात्र जावं लागतंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकार 2 चौकार. या ओव्हरमध्ये अजूनही शेवटचा एक बॉल बाकी असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 36 36. सुरुवात दमदार झाली आहे. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. आता 18 आल्यात 5 बॉलमध्ये. इथे देखील पहा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला प्रतीक पाटील कडून परंतु शेवटच्या बॉलला मात्र जेवढी हवी तेवढी उपलब्धता मिळालेली नाहीये. डॉट राहिला. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये
धावा आल्या त्या 36. पहिल्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये 20. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 36ला 1. मित 90-11 मोहो. मालिका विराटची बाईक घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि रायगडातील आणखीन एक बायकरमॅन आता या बोर्ले गावाला देखील मिळाला आहे. मिस्टर चॅम्प प्रफुल्ल पाटील एक मोठं नाव होत चाललंय, कारण की ग्रामीण संघातून खेळता खेळता तालुका निहाय आणि व्यावसायिक गटामध्ये देखील आता चॅम्बो खेळू लागलाय. आणि कालच भातांच्या नाईटमध्ये बोर्ले टीम फायनलमध्ये पोहोचल्याने सेमीमध्ये खरं तर चॅम्बोला मॅन ऑफ द मॅच मिळाली. तिथे बाईकच्या रेसमध्ये असावा अशी आम्ही आशा करतो, कारण की जवळच्या मित्रांची हीच अपेक्षा असते. यावेळेस बॉल हवेमध्ये होता, लॉंग ऑनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक न करता परतावा लागेल. पहिला बॅट्समन विवेक घोगरे बाद. नेक्स्ट बॉलसाठी आपण तसं अप्लाय करू आणि ऑन स्क्रीन या गोष्टी चेक केल्या जातील. त्यामुळे सामना आपण सुरू ठेवायचा आहे. याच गोष्टी असतात की ज्यावेळेस टेक्नॉलॉजीचा वापर होतो ना त्यावेळेस मात्र या गोष्टी स्पष्ट होतात. अनेक वेळा आपण पाहिले या गोष्टीमध्ये. बऱ्याच वेळा ऑनफिल्ड अंपायरकडे आपण जातो, परंतु आता टेक्नॉलॉजी असल्यामुळे तुम्ही ऑन स्क्रीन देखील या गोष्टी पाहू शकता. 40गाव प्रीमियर लीग आहे ही. 4थ्या वर्षातील स्पर्धा, 4थ्या वर्षातील 4था दिवस. एकूण 4 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये मित आणि 90-11 मोहो आणि त्यांच्या विरुद्ध पहिला सामना साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसरा सामना असेल स्वर्गीय संतोष खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोयंजा आणि एक साथ मित्रांची एपी एंटरप्राइजेस आणि डीपी फायटर्स यांच्या दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळला जाईल. हे 4 संघ एकूण आजचे 6 सामने खेळणार आहेत. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केल्या, बॉल समोर ढकलून दिला. लॉंग ऑफ मध्ये फिल्टर आहेत. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावा मिळतील. चेक केलं जाते. थांबूया आपण, कारण टेक्नॉलॉजीचा वापर आहे असं म्हटलं आणि ऑन स्क्रीन या गोष्टी चेक केल्या जातात. नेमकं काय घडतंय हे मात्र पाहूया आपण. क्लिअर आहे. जाऊया आपण पुढे. हा प्रत्येक बॉल चेक केला जाईल, कारण एकदा जर का बॉलरवरती ऑब्जेक्शन आलं तर चकसाठी त्या ठिकाणी प्रत्येक बॉल हा चेक केला जाईल. बॉल नंतर इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल चाललाय मागे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्याकडून मिसफील्ड झाली आहे. बॉल मिड विकेटमध्ये बाउंड्री लाईन जवळ अडवला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्यासाठी एक समर्पक वेळ मिळाली. 2 धावा आल्यात. टीमची टोटल झाली 40. पुन्हा एकदा हा बॉल चेक केला जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. क्वालिटी अर्थातच कॅमेरा वर्क अगदी योग्य आणि हाही बॉल योग्य आहे. जाऊया पुढच्या बॉलकडे. इथे देखील आपण पाहू शकताय बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघाला. वाईट बॉल आहे, पंच कॉल करतात आणि इथे या वाईट बॉल सहित टीमची टोटल वाढते 41. 41 रन्स नाव ऑन द बोर्ड. बॉल झालेत आतापर्यंत 3 या ओव्हरमधील. 3 बॉलचा खेळ शेष आहे. थांबा 1 मिनिट. चला चालू करा. प्रत्येक बॉल नंतर आम्ही तुम्हाला याच गोष्टीसाठी थांबवणार आहोत की आम्ही तुम्हाला चेक करतोय. बॅटची एज आणि मागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल.
विसावलाय. फलंदाज बाद. तिसरा धक्का बॅटिंग करताना अर्थात साईल ट्रान्सपोर्ट कोण या टीमच्या माध्यमातून तिसरा विकेट टिपला गेलाय. मी तर 90-11 मोहो टीमला लागला हा तिसरा धक्का. हर्षल बॅक टू द डगआउट. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घा. बॉलिंग करणारा सूरज पाटीलला साईल ट्रान्सपोर्ट कोणगाव या टीमकडून तो खेळतो आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले, ज्यामध्ये एक विवेकला बाद करण्यामध्ये पहिल्याच बॉलवरती यश आलं आणि त्यानंतर हर्षल शेळके जो 4 धावा 2-2 धावा पळून त्याने काढल्या होत्या तो देखील बॅट्समन आता झाला बाद. गोलंदाजीमध्ये खरं तर थोडासा आक्षेप आढळला जरूर, परंतु त्या आक्षेपाला मी तर म्हणेन पूर्णपणे झुगारून ही गोलंदाजी त्याने केली आहे. सूरज पाटील खूप चांगली बॉलिंग करतो आपल्या टीमसाठी. परिणामी या गोलंदाजीवरती आक्षेप असताना त्याने धावा खर्च केलेला नाही आहेत हे फार महत्त्वाचं आहे. इथे देखील पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्विंग विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल इथे देखील आहे, परंतु हा देखील बॉल चेक केला जाईल 24 लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण क्लिअरिटीला. चला चालू करूया आणि या ओव्हरचा हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज सूरज पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फिरून टाकण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप, बॉल चालला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार शेवटच्या बॉलवरती आलाय हा अनोखा षटकार, कारण की ताकद जास्त नव्हती, फक्त युक्तीचा वापर केला. बॉल येऊ दिलं स्वतःपर्यंत, बॅटच्या रेंजमध्ये घेतलं आणि त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिले 6 धावांकरिता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होते. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती 47ला 3. जसई गावात शेत ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काही सन्मान आपल्याला करायचे आहेत. स्पर्धा आयोजकांच्या वतीने आपण संदेश पाटील यांना आपण विनंती करूया की आपण सन्मान घ्या. व्यासपीठावरती आसनस्थ असलेले सन्मान्य उद्योजक नशीब शेठ भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या नशीब शेठ आपण आपला शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी केला जाईल. हीच ओळख आहे SDG हे नेहमीच नाव चर्चेत यामुळेच आहे की अल्ल्या प्रत्येकाचा सन्मान करत असताना किंवा त्यांचा नामोल्लेख होणं हे त्यांच्या गाण्यातून मात्र फार गरजेचं. त्यानंतर आमचे साहिल म्हात्रे युवा उद्योजक त्यांचा सन्मान आपण निलेशजी म्हात्रे यांच्या ठिकाणी आपण सन्मान करूया या स्पर्धेमध्ये. निलेशजी म्हात्रे या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. साहिल बेलवली
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल 47 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मी त्या 11 मोह टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरमध्ये इन्व्हाइट केले बॉलर पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे. इथे देखील पास आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बरोबर मध्ये सापडला. पायावरती आदळणारा बॉल, पंचांना कोणत्याही प्रकारची शंका नव्हती. फलंदाज बाद, चौथा धक्का बॅटिंग करत असताना. आकाश आलाय गोलंदाजीसाठी. पहिली ओव्हर त्याने हाताळलेली 16 धावा त्याने खर्च केलेल्या. आता पुन्हा एकदा चौथ्या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीची जबाबदारी सांभाळण्यासाठी तो आला मैदानामध्ये, परंतु आल्या पावली पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देण्यामध्ये आले यश. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरचा आपण या ठिकाणी मात्र स्टॅटिस्टिक पाहूया. पहिल्या बॉलवरती तिन्ही ओव्हरमध्ये विकेट्स आल्यात, हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी, तिसरी आणि चौथी ओव्हर सध्या आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित करतोय. तिन्ही ओव्हरचे पहिले बॉलवरती विकेट आली आहे. आकाश म्हात्रे दुसऱ्या बॉलसाठी तयार. फुलटॉस होता बॉल, मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, योग्य निर्णय. वाईट बॉल आला. 48ला 4 मी त्या 11 मोह टीम आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. इथे देखील पहा, ड्राईव्ह करायचा होता. बॉल समोर थांबलाय, डीप कव्हरमध्ये जाण्यापासून रोखलं जाते. 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर्सला बॉल पकडला गेला आणि एक सिंगल रन त्या ठिकाणी मात्र आली. 49 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. आकाश म्हात्रे दुसरी ओव्हर आपल्या टीमसाठी आपला स्पेल पूर्ण करतोय 2 ओव्हरचा. फुलटॉस बॉल होता, बीट झाले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. स्टंप उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केले. आकाश म्हात्रेला मिळाली या ओव्हरमध्ये दुसरी सफलता. पाचव्या विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 5 धक्के दिलेत आणि मी तर 11 मोह टीम जर चालत राहिली तर पुढचा प्रवास थोडा कठीण आहे. कारण की 60 धावांचं लक्ष्य जे टार्गेट म्हणून त्यांनी मनामध्ये सेट केलं आहे ते पूर्ण करण्यात भरपूर अडचणी येतील. इथे देखील खोला टाकला बॉल, बरोबर मिड विकेटकडे टर्न केला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फिल्डर थोडेसे आज कन्फ्यूज दिसत आहेत कारण प्रत्येक येणारा बॉल हातातून निसटतोय. फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल कलेक्ट केला जात नाहीये, त्यामुळे दुसऱ्या धाव्यासाठी प्राधान्य दिले जाते. 51 धावा या पद्धतीने पूर्ण झालेल्या आहेत मी त्या 11 मोह टीमच्या. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत असताना 51 धावा आल्यात. अजूनही या ओव्हरमधील विचार केला तर बॉल शिल्लक आहेत 2. 5वा बॉल आतमध्ये येऊन दिला. टप्पा पडलेला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न झाला परंतु कोणतीही रन मिळत नाहीये. प्रत्येक धावेसाठी आता संघर्षमय वातावरण तयार करून दिलंय. साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव टीम टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय मी म्हणेन या मैदानावरती घेतला जरूर, परंतु त्यांनी त्यांच्या निर्णयाला आम्ही योग्य आहोत हे दाखवून देणारा निर्णय होता असं ठामपणे सांगतायत. इथे क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आणि यशच्या उद्ध्वस्त करत असताना आणखीन एक धक्का दिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती परंतु त्यानंतर आलेल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाशचे तब्बल 3 विकेट्स मिळवल्या आपल्या टीमसाठी. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये धावा आहेत 51.
साहिल ट्रान्सपोर्ट म्हटलं की नेहमीच साहिल म्हात्रे हे नाव चर्चेत राहतच आणि आज दिलेशी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हती, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या. त्यामुळे आतापर्यंतचा विचार केला तर 6 गडी बाद 51 ही परिस्थिती मीत आणि 90-11 मोहो या टीमची आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ओव्हर आहे, टार्गेट सेट करणारे ओव्हर. या ओव्हरमध्ये डिसाईड होईल किती धावा ऍज अ टार्गेट म्हणून सेट होतील ते साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव टीमसाठी. अनिकेत म्हात्रे आता आलाय, टीमचा कॅप्टन मेन लीडर आहे. आतापर्यंत या 40 गाव प्रीमियर लीगच्या 2 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि आता तो शेवटच्या ओव्हरची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळताना पाहायला मिळेल. आणि समोर असेल नौका फलंदाज. इथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलाय, पुल पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय. सारन आपल्या गावच्या नावाची प्रतिष्ठा जपत असताना मारलेला षटकार. इथे देखील खोला टाकला बॉल, टक करून आवाज आपल्याला ऐकायला आला, जो स्टंप पाईक मधून आवाज आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा आल्या, कंप्लीट होताना 1 शॉट, 1 रन शॉट आहे. सुमित मोरेने ती रन शॉट घेतली, त्यामुळे धावा फक्त झाल्यात 58. 2 धावांची एनर्जी इथे मात्र वेस्ट झाली. अगदी काही इंच जागा तुम्हाला मात्र कमी पडली, ज्यासाठी 1 धाव ही फार महत्वाची मानली जाईल. 58 रन आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या बॉल सारखा जर मोठा फटका अजूनही जर 1-2 फटके आले तर टार्गेट एज युजल 70च्या आसपास सेट होऊन जाईल ती टीम मोहोचा. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला येऊ दिला बॉलला स्वतःपर्यंत आणि हाफाम जॅक करत असताना बॉलला पाठवून दिलाय. मिड विकेट सीमा पार षटकार. आतिषबाजीनं ओढ लागली धावांची, भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची, भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. 64 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाला. म्हणजे सूर्या मस्कर यांनी जे भाष्य केलं होतं, जी भावना व्यक्त केली होती, जो टार्गेट त्यांनी मनामध्ये सेट केला होता तो पूर्ण झालाय. आणखी एक फुलटॉस बॉल, बॉल हवेमध्ये वरती चढलाय, फिल्डर बॉलच्या खाली, विकेटची संभावना. आकाशने इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समन सुमित मोरेचा खेळ. टिपला आकाश म्हात्रेने, विकेट मिळाली 7वी आणि 7व्या विकेट सोबतच उर्वरित 2 बॉल मध्ये टार्गेट सेट करण्याची आता संधी निर्माण झाली आहे नवीन आलेला बॅट्समनला सुजल जगे आणि त्याच्या समवेत. आता नवीन आलेला बॅट्समन काय करेल हे मात्र पाहायचंय. टार्गेट किती सेट होईल. अनिकेत जळे आलाय, अनिकेत जळे बॅटिंगसाठी आलाय. शेवटचे उर्वरित 2 बॉल खेळण्याची संधी त्याच्याकडे उपलब्ध आहे, टार्गेट सेट करण्याची संधी त्याच्याकडे आहे आणि या मॅच मध्ये किती टार्गेट असेल हे मात्र पाहूया आपण. 40 गाव प्रीमियर लीग 4था दिवस सुरुवात झाली आहे. इथे देखील पहा ऑन साइडला उचलून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक विकेटचं पतन. 8वा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो म्हणजे टीम मीत अँड 90-11 मोहोसाठी. मध्ये पहा लाईन आहे आणि ती लाईन आपण क्रॉस करायची नाही. जर एखादा बॅट्समन आउट झालेला ती लाईन क्रॉस करतोय तर नवीन येणाऱ्या बॅट्समनला पॅनलाइज केलं जाईल.
लक्ष असू द्या या गोष्टीकडे. आपण क्रॉसिंग लाईन त्या ठिकाणी आहे. शेवटचा बॉल इथे मात्र टाकण्यासाठी सज्ज असेल अनिकेत म्हात्रे. विनोद पाठे आलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. टार्गेट सेट करणारा बॉल. या मॅच मध्ये साईल ट्रान्सपोर्ट किती धावांना चेस करेल हे मात्र पाहायचंय. परंतु पहा, पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न अपयशी ठरत आहे आणि इथून मात्र शेवटचा बॉल आला. डॉट. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 64 वरती आणि 65 धावांचं आव्हान. 65 टू विन. साईल ट्रान्सपोर्ट टीम साठी हे आव्हान असणार आहे आणि हे आव्हान सेकंड इनिंग मध्ये 30 बॉल मध्ये त्यांना पूर्ण करायचं. हे आव्हान कशा रीतीने पार होईल सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया. याच विभागातील एक अनुभवी आणि दर्जेदार समालोचक आमचे रोशनजी सपकाळ सर यांच्या वाणीतून. आणि तत्पूर्वी आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीम कॅप्टन कृपया रिपोर्ट करा आपण टॉस साठी. स्वर्गीय संतोष खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोएंजे आणि त्यानंतर 1-7 मित्रांची एपी इंटरप्राइजेस आणि डीपी फायटर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन प्रवीण भोईर आणि राजेश चव्हाण आपण रिपोर्ट करा प्लीज. टॉस या ठिकाणी मात्र होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आमच्या समवेत प्रवीण भोईर आणि राजेश चव्हाण. संदेश पाटील या ठिकाणी टॉस करतात आणि हेड इज अ कॉल आणि राजेश चव्हाण पोंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस जिंकतात. टॉस जिंकल्यास सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. समोर प्रवीण भोईर सारखा एक मोठा खेळाडू आणि त्यांचा संघ प्रस्थापित केला. खरं तर अनेक गावातून खेळाडू मिळून या स्पर्धेमध्ये खेळतायत. आपल्या टीम मध्ये 40 गावातून 11 खेळाडू निवडले. त्यामुळे प्रत्येकाची टीम स्ट्रॉंग आहे हेच आपण पकडून चालूया. काय म्हणाल एकंदरीत प्रवीण भोईर यांच्या विरुद्ध काय रणनीती असेल 40 गाव प्रीमियर लीग मध्ये? रणनीती काही नाही. समोरचा संघ चांगला तगडा संघ आहे, त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर सामना आज तुमचा 4थ्या दिवशी आहे आणि नुकतीच संदेश पाटील यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळते की आपण हॉस्पिटलाइज होतात, ॲडमिट होतात आणि आज खरं तर क्रिकेटवरचं प्रेम पुन्हा एकदा तुम्हाला मैदानावरती घेऊन येण्यास भाग पाडले. काय सांगाल त्याबद्दल? माझ्या संघ मालकाचा माझ्यावर विश्वास आहे, त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी मी आज खेळायला आलो. चला ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि प्रवीण भोईर आहेत आपल्या समवेत. प्रवीणजी खरं तर एक मोठं नाव आहे आणि नेहमीच राजेश चव्हाण हे एक नम्र खेळाडू आणि तेवढंच चांगला खेळाडू देखील आपण मानतो. त्यांच्या विरुद्ध आज फाईट आहे तुमची. फील्ड त्यांनी चूज केली बॅटिंग करायचे. किती धावा टार्गेट म्हणून सेफ वाटतात तुम्हाला या मैदानावरती? कारण की आपण अनेक वेळा या मैदानावरती ग्रामीणच्या स्पर्धा खेळलेल्या आहात, परंतु आज प्रीमियर लीग मध्ये किती धावा टार्गेट म्हणून सेफ वाटतील तुम्हाला? टार्गेट असं फिक्स नाही करणार, पण आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि 40 गाव प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहताय दरवर्षी. तुम्ही आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहातच, परंतु या सर्व 40 गावातील खेळाडूंना एकत्र आणण्याची खरं तर ही युक्ती, ही कल्पना कुठून तुम्हाला सुचली, काय सांगाल? प्रथम म्हणजे आम्ही असंच क्रिकेट फक्त खेळला, जो क्रिकेट ओळख म्हणून आमची आपला कैलासवासी विनोद पाटील बारवायचे ते आम्ही एकत्र असे बसलो होतो मॅच झाल्यानंतर. तो असं बोलायचा की आपल्या गावात आपल्या भागातील प्लेयर असे दिसत नाहीये, कुठे खेळायला बाहेर दिसत नाहीये. आपला खेळ चांगला असून म्हणजे कधी आपला प्लेयर कुठला RPL PPL म्हणजे असे प्लेयर दिसतच नव्हते. पण त्याची संकल्पना ही त्यांनी सांगून गेला आम्हाला. पण त्याच्यानंतर संदेश पाटील, केतन पाटील, रोहित आणि 24 लाईव्हची पूर्ण टीम यांनी ही पूर्ण एक वेळा मीटिंग घेऊन असं पूर्ण विभागातील प्लेयरांना विचारले का आपण हा खेळ आपण अशा लीग ठेवायची का? तर सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसा प्रथम म्हणजे आमच्या गावातील चंद्रकांत भोईर यांचा चांगला प्रतिसाद. आम्ही ग्राउंडचा पूर्ण बघतो आम्ही, तुम्ही करा. तिथून अशी संकल्पना आम्हाला चांगली आली. मग तिथून आपले प्लेयर आता RPL PPL हे चांगले खेळतात. आता काही आपला चांबोसारखे प्लेयर आता बाहेरही खेळायला लागलेत. त्याच्यामुळे ही संकल्पना ही अशी आपल्या प्लेयरांसाठी चांगली झाली. थँक्यू व्हेरी मच. खरं तर हीच
गोष्ट आहे यामागे की एकंदरीत या विभागातील जे खेळाडू पडद्यामागे होते, जे खेळाडूंना जास्त मोठं प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, त्या खेळाडूंना हक्काचं प्लॅटफॉर्म मिळू लागले. त्यातील एक मोठं नाव आता सध्या तरी पनवेल तालुक्यामध्ये चर्चेत आले ते म्हणजे शांभू आमचा प्रफुल्ल पाटील. याच विभागातून निघाला. या 40 प्रीमियर लीग पासून एक नवी ओळख त्याने आता उभी केली आणि आज तो व्यावसायिक गटामध्ये खेळतोय. हेच इंटेन्शन आहे या 40 प्रीमियर लीगचं. कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत जोडले जातील रोशनजी सपकाळचं. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस विथ 24 लाईव्ह. थँक्यू. थँक्यू सो मच हर्षदजी मडवी सर आहेत. धन्यवाद. आपण त्यांनाही ऐकलं. 40 प्रीमियर लीग आताच प्रवीण भोईर याचे स्टेटमेंट आपण ऐकलेत. का हे उद्दिष्ट आम्हाला मनाशी बाळगलेलं, आम्ही का या गोष्टी सगळ्या घडवल्या, त्याचं मूळ कारण आहे माझ्या गावातल्या माझ्या विभागातल्या प्लेयर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. ह्या अगदी प्रांजल मताने केलेलं हे 40 प्रीमियर लीगचं आयोजन आणि मी सॅल्यूट करेन या सगळ्या आयोजकांना. हे 4थं वर्ष आहे. परमेश्वराचरणी प्रार्थना करीन या 4थ्याच्या पुढे आणखीन एक 0 लागावा. 40वा वर्ष सुद्धा या 40 प्रीमियर लीगचा आम्हाला पाहायला मिळावा, म्हणजे सगळ्यांना खेळायला मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. चला शुभेच्छा देऊया 40 प्रीमियर लीगला. साहिल ट्रान्सपोर्ट कोण विरोधात असेल मीत अँड 90-11 मोह संघाबरोबर ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच धावसंख्या जर पाहिली 65 धावा आहेत. यस सकाळचं सत्र आहे. अंपायर्स आम्हाला ग्रीन सिग्नल देत आहेत. रात्रीचं वातावरण थोडंसं कूल्ड होतं, त्यामुळे मॉस्टर असेल विकेटवर आणि त्यामुळे कदाचित असं वाटलेलं की गोलंदाजाला मदत मिळेल, कॉपरेट करेल विकेट, परंतु तसं काही घडलं नाही. आपण सकाळच्या पहिल्याच सत्रामध्ये मोठे मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले. षटकार चौकारांची आतिषबाजी सुद्धा पाहायला मिळाली. आघाडीचे 2 बॅट्समन विशाल शेळके आणि अनिकेत म्हात्रे हे 2 आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अर्थातच साहिल ट्रान्सपोर्ट कोण या संघाकडून बरीचशी पाठीराखणं आहेत. आमच्या नाता शेटकरत आणि त्यांची संपूर्ण मित्रमंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल यावं आपण. आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं पहिला गोलंदाज सुमित मोरे तयार असेल. फर्स्ट वन. पहिला बॉल अनिकेत म्हात्रे याच्या बॅट मधून तडाखा उठलाय. व्हीसेप मध्ये या बॉलला खेळा. पॅरलल स्ट्रोक. 6 रन. त्या बात आहे. मयूर पाटील आमच्या बरोबर जोडले. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सध्या 2-3 वर्षामध्ये त्यांनी एवढी मोठी गरुड भरारी घेतली आहे ना, कमाल आहे. आणि खूप मेहनती आहे त्या माणसाची. आपण सकाळी जर उठलो तर प्रत्येक ग्रुपवर अगदी तंतोतंत अपडेट, पहिल्या सेकंदापासून ते शेवटच्या बॉलच्या शेवट डिलिव्हरी पर्यंत सगळा तुम्हाला तिथे लेखाजोखा पाहायला मिळेल. अगदी त्यांचं ते संपूर्ण जो ग्रुपवर आपण जर वाचलं तर अगदी मॅच पाहिल्यासारखी वाटते. सुरेख इथून आपण पाहतोय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेला अजून एक उडवलाय, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येणार. यस इट इज टेकन. फर्स्ट विकेट इज गॉन अँड कोण हॅव लॉस्ट द विकेट. इथून पहिला विकेट माघारी परततोय. हर्षल शेळके खेळाडू होता आणि त्यांनी सुरेख झेल टिपला आणि झेल घेतला कोणाचा तर कर्णधार आहे अनिकेत म्हात्रे. पहिल्या बॉलवर यश आलेलं अनिकेत म्हात्रेला, परंतु ती यश सातत्यानं टिकून ठेवता आलं नाही अनिकेतला. दुसऱ्या बॉलवर लगेच घाई केली आणि उंच उडवलेला झेल आपण पाहिलं. सुरेखरित्या झेल पकडला गेला. पहिला विकेट इथून साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाला. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. षटकारानंतर षटकाराचा मार जरूर खाल्ला गोलंदाज आपण पाहिलं सुमित मोरेनं, मात्र तो चेंडू डिलीट करून टाकला डोक्यामधून आणि पुढे नव्याने सुरुवात केली. सुरेख सुरुवात. नवीन बॅटर आपण जयंत पाटील याला पाहाल. इनॅट नंबर 3 वर मैदानामध्ये दाखल होतोय. मी त्या 90-11 मोह संघाकडून हा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. जयंत पाटील. सुमित मोरे पुन्हा एकदा रनवेवर तयार असेल. बॉलिंग ट्रॅकवर. शॉट ऑफ लेन. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल खाली येईल. तोच क्षेत्ररक्षक हर्षल शेळकेनं सुरेख झेल पकडला. दुसरा विकेट डाऊन.
खूप घाई होतीये असं वाटत नाहीये साहिल ट्रान्सपोर्ट संघाच्या कर्णधाराला, कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पहिला 5 षटकांची मॅच आहे आणि पहिला षटक जो हाताळतो तो नेहमीच ताकदीचा गोलंदाज असतो. अशा वेळेला जर पहिल्या बॉलवर षटकार आला असेल, 5 बॉल आपण डिफेन्स करून स्वतःचं प्रोटेक्शन करून खेळाल तर एक साजेदारी बिल्डअप होईल. एक मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर ही रणनीती असणं गरजेचं आहे. पाठीमागे आपण संदेश पाटील यांना पाहाल, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी संदेश पाटील. किती वर्षाची युती आहे संदेश? 18 वर्षाची युती. संघर्षमय, कारण युतीमध्ये सरकारही तेवढंच मजबूत लागतं, विश्वास लागतो एकमेकांवर. तर तुम्हाला आणि वहिनींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. जयंत पाटील हाही विकेट इथून माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळेला मात्र थोडीशी घाई करतोय आणि सुरेख यश प्राप्त करतोय सुमित मोरे. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला जरूर, परंतु लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट, इथून मात्र माघारी परतवतोय. अशा वेळेला बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज, यशस्वी गोलंदाज सुमित मोरे तयार असेल. ओव्हर द विकेट न एअर इज नेक्स्ट वन. पुढचा बॉल फिरून मारला. या वेळेला जागा बनवली आहे. वॅकेंट एरियामध्ये बॉल लँड होतोय, थांबणार नाहीये, सरळ होतोय सीमा पार, फरार. 4 धावा. चाळीस गाव एकत्र करणं आणि एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं मित्रांनो खाऊ नाही आहे. आपण ग्रामीण क्रिकेट भरवतो त्यावेळेसच आपल्याला समजतो आयोजक म्हणून किती त्रास असतो, परंतु 40 गावांना एकत्र करणं, ऑक्शन करणं, 4-4, 5-5 महिने अगोदर या स्पर्धेची प्लॅनिंग करून एक सुसज्ज स्पर्धा भरवणं मी म्हणेन चॅलेंजिंग आहे. यावेळेला वॅकेंट एरियामध्ये खेळला. या क्षणाला पॅरलल स्ट्रोकनी या बॉलला खेळून काढलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावा आल्यात या षटकामध्ये, कारण 2 विकेट जमेची बाजू गोलंदाजी करत असलेल्या संघाची ही असेल की 2 महत्वाचे विकेट बाद करण्यामध्ये यश आलंय सुमित मोरे याला, परंतु तरी सुद्धा 16 धावा ठोकण्यामध्ये यश आलंय. अर्थातच साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाच्या बॅट्समनना 2 विकेट जातानाही आपण पाहिले. अनिकेत म्हात्रे 6 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. गोल्डन डक विकेटचा जयंत पाटील हा शिकार होतोय. तदनंतर मात्र कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा पहिला बॉलर सज्ज असेल. फिरून मारला. यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न आणि यावेळेला सुरेख झेल पकडला गेला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. सुरेख षटक इथून मात्र संपुष्टात येतोय. चाळीसगाव प्रीमियर लीगचं ऑप्शन झाल्यानंतर सरावाच्या 2-4 मॅचेस खेळाव्या लागतात, म्हणजे सगळ्या खेळाडूंची ओळख होते. कारण प्रत्येक वर्षी दरवर्षी नवीन टीममध्ये नवीन खेळाडू जात असतात. चाळीसगावमध्ये कधी कधी नवीन येणाऱ्या वर्षाला नवीन चेहरे सुद्धा असतात. त्यामुळे 12व्या खेळाडूला सगळ्याच गोष्टींची इत्तंभूत माहिती असते असं काही नाही. त्यामुळे चाळीसगाव ज्यावेळेस आपण ऑप्शन करतो, जी निवड होते त्यानंतर आपल्या 1-2 मॅचेस सरावाच्या होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे ओळख वाढते, परिचय वाढतो खेळाडूंचा. अशा वेळेला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावाही आल्या, विकेटही गेल्या, दोन्ही संघांसाठी पॉझिटिव्हली ओव्हर आले. परंतु खास करून मी म्हणेन गोलंदाजी करणारा जो संघ आहे मीत अँड नव्या 11 मोह संघासाठी खूप स्ट्रॉंग ओव्हर आली आहे. कारण 3 महत्वाचे विकेट घेण्यामध्ये यश आलंय सुमित मोरे याला. अर्थातच धावा खर्च करतोय सुमित 16 धावा, परंतु अशा वेळेला मात्र 3 महत्वाचे विकेट घेण्यामध्ये सुद्धा त्याला यश येतोय. 24 बॉल आणि आता 49 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नवीन बॅटर अक्षय काताडे मैदानामध्ये दाखल होतोय. कोण गावचा हा सुपुत्र साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघामधून खेळताना पाहायला मिळेल. एकीकडे असेल अक्षय विशाल शेळके
आरंभीला आलेला खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे, त्याच्यावर पूर्णतः जबाबदारी असेल, कारण ओपनिंगला आलेला हा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्यावर आता पूर्णतः जबाबदारी आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावीच लागेल. एखाद्या जहाजीचा नाविक असतो ना, ती जहाज अगदी किनाऱ्याला लागेपर्यंत त्याला श्वास सोडायचा नसतो. अशा वेळेला संघ अडचणीत आहे आणि जबाबदारी घ्यावी लागेल. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे यावेळेला. शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय, तोपर्यंत सिंगल. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. टेक्नॉलॉजी पहा, स्टंप माईक. परंतु रोहित शर्माचे स्टंप माईक व्हिडिओ जर आपण ऐकलेत तर खूप अग्रेसिव्ह असतात. तशी पण असायला पाहिजेत आपल्या, पण असा एखादा विकेट किपर ज्याच्या रेकॉर्डिंग आपण नेहमीच ऐकू शकतो. ओव्हर द विकेट ना यावेळेला आपण पाहिलं. पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ सम. हो, खूप बाहेर फेकला. अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर डिलिव्हर झाला हा बॉल. एक्स्ट्राची 1 धाव येईल आणि 1 धावेनं टीमची टोटल 17 धावा धावपटलावर. 65चा करायचा आहे पाठलाग. 17 अद्याप झालेले आहेत. परंतु महत्वाचं हे आहे की 3 महत्वाचे विकेट, ज्यामध्ये अनिकेत, जयंत आणि कल्पेश शेळके सारखे आघाडीचे बॅट्समन मात्र माघारी परतले आहेत. लोकल टॉस बॉल यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आला नाही बॉल, आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक असेल झेल खाली. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. मध्ये जाणं संघाच्या हिताचं नसणार आहे. अशा वेळेला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 बॉल अद्याप फेकले गेलेले आहेत, ज्यामध्ये एक चेंडू वाईटच्या माध्यमातून फेकला गेला, सिंगल धाव आली. त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर विकेटही प्रस्थापित होताना आपण पाहिलं. एक कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण एक साझेदारी बिल्डअप होत नाहीये तोपर्यंत आपण पुढची वाटचाल सुखरूप होणार नाहीये. कारण आव्हान ही छोटं नाहीये, डोंगरासारखं आव्हान आहे, आणि त्या डोंगरासारख्या आव्हानाला सुरुंग लावायचं असेल तर एक साझेदारी बिल्डअप होणं अतिशय महत्वाचं, अतिशय गरजेचे असेल. 24 लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करणार आहे. खूप प्रसिद्धी शोधामध्ये आहे चाळीसगाव प्रीमियर लीग सध्याच्या घडीला. यावेळेला आपण फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट आहे. अपील ही केली जाते अंपायर कडे, परंतु ही अपील पूर्णतः फेटाळून लावली जाते. 1 धाव कंप्लीट. खूप चर्चेमध्ये आहे चाळीसगाव प्रीमियर लीग, कारण मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी संघही वाढताना आपण पाहिलेत. आमचे केतन पाटील सुद्धा असतील पाठीमागे आयोजकांमध्ये आहेत. प्रसिद्धी शोधामध्ये आणि पसंती दिली आहे प्रेक्षकांनी, आणि जे संघ मालक आहेत त्यांनी, खेळाडूंनी, सगळ्यांनी या चाळीसगाव प्रीमियर लीगला पसंती दिली आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजूनही दर्जेदार आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डेंजर एंडवर हिट ही झाला, परंतु सुरक्षितरित्या अक्षय गाताडे आपल्या स्क्रीज मध्ये पोहोचला होता. जनार्दन सते बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. नेक्स्ट वन. मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये बॉल आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय झेल ड्रॉप झालाय आणि बॉल सरळ जाणार. अंपायर मला सांगतील येस 6 रन, 6 धावा. साठी 5,000 रुपयाचे पारितोषिक असेल अक्षय गाताडे यांच्यासाठी. मैत्रीचं नातं फार अतूट असतं. ह्या आयोजकांमध्ये सुद्धा पहा ना, एक साथ मित्रांची या संपूर्ण आयोजकांनी केलेलं एक मोठं धाडस. फिरून मारला आणि मित्राचा आवाज कानापर्यंत पोहोचला तसा बॅटला गती मिळाली. मिड विकेटच्या डोक्यावरनं गर 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 करणारा षटकार आपण पाहिला. 6 धावा. भोयर हेही आपल्याला पाहायला मिळतात. कोण पोंजे गावचे हे समर्थक आहेत, क्रिकेटचे दर्दी फॅन आहेत, जबरी फॅन म्हणता येईल.
30 धावा धावपटलावर. अतिशय दर्जेदार खेळ सुद्धा चाललेला आहे. लगातारच्या 2 बॉलवर आपण 2 षटकार सुद्धा पाहिलेत. प्रचंड वेगवान पद्धतीनं अक्षय गाताडे मैदानामध्ये आहे. एकट्यानं आता हे शिवधनुष्य पेलण्याचं ठरवलंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संघाला अडचणीतून बाहेर काढायचं, बस एकच मनसुब्यानं, एकच इराद्यानं मैदानामध्ये तुटून पडलाय. धुरंधर इनिंग खेळतोय. एस एस स्पोर्ट्सचे ओनर्स आमचे साहिल लहाणे यांच्याकडून पारितोषिक आहे तब्बल 3. यस, यावेळेला आपण पाहतोय आउटसाइड द ऑप्शन. एस एस स्पोर्ट्सचे ओनर सचिन लहाने यांच्याकडून पारितोषिक आहे अक्षय. पारितोषिक सुद्धा आहे. जवळजवळ 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे साहिल गाताडे यांच्यासाठी. यावेळेला आपण पाहिलं टीमची टोटल धावा आहेत त्या 30 धावा. जिंकण्यासाठी अद्याप गरज असेल ती मात्र 18 बॉल आणि 35 धावांची गरज असेल. 18 बॉल आणि 35 धावा हे पूर्णतः शिवधनुष्य पेलवलंय. आता अक्षय गाताड़े ही नौका जी अगदी अड़चनी में बीच भंवर में नैया फंस गई थी, उसे किनारे लगाने का काम यहाँ पे अक्षय गाताड़े को करना है किसी भी हालत में, आणि ते काम करतोय सुद्धा. तानाजी खंडागळे साहेब यांचं इथं आगमन झालंय. वेलकम सर, लुकिंग व्हेरी स्मार्ट. अगदी राजकीय नेत्याची पर्सनॅलिटी कशी असावी ना आमच्या तानाजी खंडागळेकडे पाहून पहा. अगदी भारतीय जनता पक्षाचे हे दर्जेदार नेतृत्व आणि त्यांचं इथं येणं आमच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. पुनश्च एकदा आपल्या मनापासून आभार. 18 बॉल असतील आणि या जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असेल. मित्र मैत्री कशी असावी. सचिन लहाणे, अक्षय गाताडे हे एस एस स्पोर्ट्सचे मालक आहेत दोघंही आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिकाची खैरात आणि स्वतः संघ मालक म्हणजे फ्रँचायझी सुद्धा आहेत या टीमचे आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून बक्षीस सुद्धा इथे लावण्यात आलेली आहे. एक ब्रँडेड स्पोर्ट्सचं दुकान एस एस स्पोर्ट म्हणून आपण जरूर या दुकानाला भेट द्या. तिथे आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी अगदी उपलब्ध होऊन जातील आणि ब्रँडेड आणि अगदी सुप्त दरामध्ये त्या गोष्टी आपल्याला तिथे त्यांच्या दुकानामध्ये जरूर मिळतील. आपणही भेट द्या दुकानाला. परंतु सध्याच्या घडीला मैदानाला भेट देऊया आपण जिथे मस्त मॅच रंगतीये. संदेश पाटील ओव्हर द विकेट ना बॉलिंग ट्रॅक वरती. ओ काय बॉल आहे, अगदी विषारी बॉल फेकला गेला. परफेक्ट नो बॉल कॉल आहे. सगळं काही अगदी ठीक चाललेलं, स्तुती झाली बॉलची, परंतु हा नो बॉल. ओव्हर स्टेपच्या माध्यमातून हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र फ्री हिट असेल. हो, आमचे संदीप पाटील यांचे भाऊ आहेत बंधुराज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. संदेश खूप गतिमान पद्धतीनं गोलंदाजी करणं. हा पहिलाच बॉल आपण जर पाहिला मयूर तर इतक्या गतिमान पद्धतीनं फेकला गेला आणि परफेक्ट टू ऑफ द बॅटच्या अगदी बुंद्याला फेकलेला हा बॉल आपण पाहिला, ज्यावर उत्तर नव्हतं. निशब्द राहिला बॅट्समन, परंतु नो आहे, त्यामुळे पुढचा बॉल असेल फ्री हिट. संदेश पाटील तयार असेल ओव्हर द विकेटनं. नेक्स्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. लेफ्टमन बॉलर म्हटला की नॅचरल स्विन असतो, फिंगर रोल करतोय गोलंदाज आणि अशा वेळेला आपण पाहिलं हा 1 धावेसाठी बॉल येतोय. 1 धावेनं टीमच्या टोटलचा जर विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 32 धावा. म्हणजे आता गरज असेल, मॅथमॅटिक्स हे सांगतोय की 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असेल. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि 17 बॉल 33 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. बॅटिंग करत असलेला अर्थातच साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाला. अक्षय गाताडे आहे मैदानामध्ये, तोपर्यंत थोड्याशा आशा पल्लवीत असतील कोण संघाच्या. ओ अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिलं, प्रोटेक्ट केलं स्वतःला. 1 धाव दुसरीची मागणी, परंतु नकार दिला. माहिती आहे विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल, कारण अद्याप 3रं षटक आहे, अजूनही 2 षटकं आहेत. टीमची टोटलचा जर विचार केला आपण तर 33 धावा आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रवास एवढाही खडतर नाहीये. 16 बॉल 32 धावा आहेत, आहे शक्य, परंतु आपण विकेटवर थांबणं फार महत्वाचं आहे. एक साजेदारी बिल्डअप होणं फार महत्वाचं आहे. आणि अक्षय गाताडे सध्याच्या घडीला रिदम मध्ये आलाय, बॅट चालली आहे त्याची या मॅच मध्ये, त्यामुळे त्याचं विकेटवर थांबणं अतिशय महत्वाचं असेल. आणि अपोजिशन टीम अर्थातच जर आपण पाहिलं तर साहिल अँड मी त्यांना नव्या 11 मोहो संघासाठी महत्वाचा हा दुसरा बॉल नो आहे.
इथे कुठेतरी विचार करावा लागेल गोलंदाजाला, कारण आपण ओव्हरस्टेपच्या माध्यमातून 2-2 बॉल नो जर फेकत असाल तर मात्र आपल्या बॉलला किती गती आहे, किती टर्न आहे, किती स्विंग करतोय आपण, त्याही पेक्षा महत्वाचं असेल की या गोष्टीकडे आपण फार लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पहा, रिव्ह्यू साठी काही मर्यादा आहेत. आपण कोणत्याही गोष्टीला रिव्ह्यू घेऊ शकत नाही. बिमर आणि रनआउटच्या स्वरूपात रिव्ह्यू घेतला जाईल. येस अंपायर, नो बॉल आहे. अंपायर कॉल आहे का? नो साठी नाही आहे अंपायर. नो साठी आपण नाही डिसिजन देऊ शकत, कारण एवढा क्लोज कॅमेरा जाणं या सगळ्या गोष्टी शक्य नसतात. तर तुमचा डिसिजन आहे तो फायनल असेल. ऑनफिल्ड डिसिजन, नो बॉल आहे. तर टीमच्या टोटलचा जर विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 35 धावा. आता गरज असेल तर उर्वरित 16 बॉल आणि 30 धावांची गरज. 16 बॉल आणि 30 धावांची गरज असेल. रिव्ह्यू साठी मर्यादा आहेत. आपण पाहतोय की तुम्ही रनआउटच्या स्वरूपात रिव्ह्यू घेऊ शकता, बिमरच्या स्वरूपात रिव्ह्यू घेऊ शकता आणि तोही एक एक रिव्ह्यू असेल दोन्ही संघांकडे. याही गोष्टीची दक्षता घ्या. चांगला क्रिकेट चाललाय. 16 बॉल आणि 30 धावांची गरज असेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर संदेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु ओव्हरस्टेपच्या माध्यमातून 2 चेंडू नो फेकले गेलेत. ओ सुरेख गती पहा, अगदी रफ्तार से गिरफ्तार कर लिया बल्लेबाज को. इतक्या गतिमान पद्धतीने बॉल फेकतोय की काही क्षणामध्येच विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. द्वारकानाथ चोरगे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. एक दर्जेदार अंपायर म्हणून त्यांचंही नाव सध्याच्या घडीला आपण रायगडमध्ये चर्चेमध्ये असताना पाहायला मिळले. त्यांचंही करूया स्वागत आणि पुन्हा वळूयात मॅचकडे. संदेश फिरून मारला या वेळेला अक्षयच्या बॅट मधून. ओ काय दर्जेदार बेस्ट फिल्डिंग ऑफ दिस डे. एन्जॉय झाला असेल कदाचित. पहा तिथे पोचा, कारण आपण रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवर आपण क्षेत्ररक्षण जरूर पाहू. एवढ्या प्रचंड वेगानं बॉल पर्यंत पोहोचला आणि जम्प करून, ओ वाव, ब्युटिफुल इंटरनॅशनल क्रिकेटचा लुक आला इथे. स्लोवर मध्ये आपण पाहू शकता फिल्डर तिथे क्षेत्ररक्षक उभा होता. तुषार सोरके हा खेळाडू आहे. जवळजवळ नाही म्हटलं तर 5-5.5 फूट क्षेत्ररक्षण आपण पाहतो. हाय जम्प केली या बॉल पर्यंत आणि थोडासा इंजुरी जरूर झाली आहे. पहा, पंच जर खेळण्यास योग्य असेल तर त्याला खेळवा, अन्यथा मग आपण दुसऱ्या खेळाडूला तिथे संधी देऊयात. धावपळकावर धावांचा जर विचार केला 35 धावा धावपळकावर होताना. अच्छा, हा चेंडूचा अजून निर्णय पेंडिंग आहे. संपूर्ण आयोजक मंडळी त्या खेळाडूपर्यंत पोहोचलेली आहे, कारण अशा वेळेला आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात अशा घटना पाहायला मिळतात क्रिकेटच्या माध्यमातून. ओके, बरोबर लागतो बोल.
हॅलो. खूप इंजरी असल्या कारणानं तो खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे सध्याच्या मॅचला तो खेळू शकत नाही. अगदी खूपच इंजरी असेल तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्याला डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. कारण कधी कधी क्रिकेटच्या मुळे अशा बऱ्याचशा वेदना सहन करतात प्लेयर. अडतीस धावा झालेल्या 14 बॉल आणि आता 27 धावांची गरज आहे. त्याच्या जागेवर नवीन खेळाडू उपलब्ध करून दिलाय संघानं. परंतु क्षेत्ररक्षण जर पाहाल ना, ही क्लिप खरोखर अगदी जपून ठेवण्यासारखी आहे. त्याच्या आठवणीतली क्लिप असेल, कारण हा जंप करून बॉलला अगदी कव्हर केलं त्याने. आपल्या संघासाठी जरूर धावा वाचवल्यात. आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकता तोच रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. किमान 3.5-4 फूट हाय जंप केली त्या खेळाडूनं. वाव, सुरेख क्षेत्ररक्षण. परंतु त्या बॉडीचा पूर्ण जो प्रेशर आहे त्याच्या हातावर आला आणि त्यामुळे कदाचित ती इंजरी त्याला तिथे आलेली आहे. ईश्वर करो लवकरात या दुखापतीतून तू बरा हो आणि पुन्हा एकदा आम्हाला क्रिकेटच्या मैदानावर दिसो. चला मैदानामध्ये जाऊयात. ज्या मैदानामध्ये आता गरज असेल ती मात्र 14 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. संदेश पाटील 2 नो बॉल फेकतोय आणि अशा वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलिंग रनवेवर तयार असेल संदेश. मिस टायमिंग आहे, एज लागली आहे. एज अँड टेकन विकेट इज गॉन. इथून मात्र आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाचा. अजून एक विकेट माघारी परतताना, परंतु अक्षय गाताडे मैदानामध्ये अगदी पायाला खिळे ठोकून उभा आहे. जायचं नाव घेत नाहीये. काही हो, एक साईड पूर्णतः कोसळली आहे साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाची, परंतु एकटा वाघासारखा लढतोय मैदानामध्ये. त्याला माहितीये माझं विकेट किती महत्वाचं असेल. आता सध्या जरी आपण पाहिलं विकेट मिळाला, टीमची टोटल जरी तिथेच थांबलेली आहे 38 धावा आणि गरज असेल ती मात्र आता 13 बॉल आणि 27 धावांचे. आव्हान इतका मोठा नाहीये, परंतु जवळ जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कोण संघाकडून. अक्षय आहे नॉन स्ट्राईक एंडला. आता करायचं काय, तर जास्तीत जास्त अक्षयकडे स्ट्राईक राहिली तर कदाचित विजयापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असेल. एकीकडे मी तर 90-11 मोह संघ आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष करतोय. बॉलिंग ट्रॅकवर संदेश पाटील. फलंदाजांनी अगदी त्यांची कामगिरी चोख बनवली आहे, कारण धावा 65 धावांची गरज होती जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये. म्हणजे फलंदाजी अगदी ताकदवर झालेली. ओ, यावेळेला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू. निर्धाव चेंडूची झाली सांगता. षटकाची होती समाप्ती. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 38. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती मात्र 12 बॉल आणि 27 धावांची. या दरम्यान आपण समालोचन कक्षामध्ये आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात. सन्माननीय तानाजी दादा खंडागळे, आपणाला विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तानाजी दादा खंडागळे राजकीय क्षेत्रामध्ये जेवढी त्यांची हुकूमत आहे त्याही पेक्षा माणुसकी आणि अगदी प्रेमळ नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुंजे गावचे हे सुपुत्र तानाजी दादा खंडागळे आपण स्क्रीनवर पाहाल. त्यांचं स्वागत करत असताना आमचे संदेश पाटील आणि हा पौजे संघाचे मालक आहेत, संघ मालक सुद्धा आहेत. त्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. रोहित, त्यानंतर आणि केतन पाटील आणि संदेश पाटील यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं. दर्शन पाटील, शारदा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा, यांचंही स्वागत आपण इथे पाहाल. संदेश पाटील यांचे बंधुराज आहेत, त्यांनाही विनंती असेल आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. चला मॅचकडे. 12 बॉल आता गरज असेल ती मात्र 27 धावांची. नवीन बॉलर तयार असेल नव्यानं ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहिलं ऑफसाईडला खेळला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगलच आली. आता करायचं काय कोण संघाला, तर जास्त वेळ स्ट्राईकवर अक्षय गाताडेला थांबणं फार महत्वाचं असेल. कारण आता एक एक बॉल जसा निघून जाईल तसा रिक्वायर्ड रन रेट
तो वाढत जाणार आहे, ग्राफ वरती जाणार आहे, कारण आता गरज असेल 11 बॉलमध्ये 26 धावांची. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा धावपटलावर. समोर बॅटर आपण प्रेम गायकवाडला पाहाल, हाही दर्जेदार खेळाडू आहे. ओव्हर द विकेट ना बॉलर तयार असेल. नेक्स्ट बॉल, ओ या वेळेला हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा. आणखीन एक विकेट माघारी परत. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. दर्शन पाटील, शारदा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा पहा. आल्या एक गुड न्यूज दिलेली आहे चाळीसगाव प्रीमियर लीग साठी. धन्यवाद सर, आपलं मनापासून आभार. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी त्यांच्याकडून एक सायकल असणार आहे, स्पोर्ट्स सायकल असणार आहे. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. दोन सायकल आहेत, म्हणजे एक बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी एक सायकल असणार आहे. त्यांच्या माध्यमातून आताच इथे अनाउन्समेंट केलेली आहे. थँक्यू सर. पहा, अशी दानशूर लोक असावी लागतात तेव्हाच क्रिकेट बहरतो. कारण पैसा सगळ्यांकडे आहे मित्रांनो, सगळ्यांकडे पैसा आहे. खर्च करायची दानत पाहिजे. आणि इथे दाखवून दिलं आमचे सन्माननीय मान्यवरांनी. आल्या लगेच सायकल इथे स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. 2 सायकल इथे स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. त्यावेळेला आपण पाहिलं मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. ओ इथून मात्र झेल बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला जातोय. प्रदीप भुईर, आपणाला विनंती असेल यावं आपण. एक लेजेंडरी आहेत पातनगावचे. पण सध्याच्या घडीला होतंय काय की अक्षय गाताडी जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे त्याला स्ट्राईकच मिळत नाहीये. हे कुठेतरी माइंड मध्ये सेट करावं लागेल. कारण एक जो सेट झालेला बॅट्समन आहे, आपण येतोय विकेट टाकतोय एक एंड कडून आणि अक्षय गाताडे तसाच्या तसा नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्यामुळे आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती मात्र 9 बॉल आणि 26 धावांची. नवीन बॅटर सूरज पाटील मैदानावर दाखल होतोय. क्रमांक 9 वर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. 7 विकेटच्या पश्चात आपण पाहतोय धावसंख्या इथे धावपळकावर 39 धावा. 9 बॉल आणि 26 धावांची गरज असेल. अक्षय गाताडे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. हीच खरी शोकांतिका आहे मी म्हणेन साईल ट्रान्सपोर्ट कोच संघाची. कारण जो खेळाडू सेट आहे त्याला स्ट्राईकच मिळत नाहीये. चांगली रणनीती आहे. जनार्दन सते अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. लो फुल टॉस बॉल तडाखा उठवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिला बॉलला. मॅक्सिमम ऑसम ब्युटिफुल 6 रन. अजून एक फटक्याची अपेक्षा असेल साईल ट्रान्सपोर्ट कोण संघाला. कारण आता थोडासा जवळ येण्याचा प्रयत्न करतोय साईल ट्रान्सपोर्ट कोण संघ. टीमची टोटल 45 धावा धावपटलावर पाहायला मिळतील आणि आता गरज असेल 8 बॉल आणि 20 धावांची. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील. गोलंदाजी करत असलेला संघ अर्थातच नीट अँड 11 मोह संघासाठी सगळं काही जनार्दन सतीच्या मनासारखं घडत होतं. 2 विकेटही जाताना पाहायला मिळाल्या. परंतु ह्या बॉलवर आलेला षटकार थोडासा मी म्हणेन बॅकफुटवर घेऊन जातोय मोह संघाला. ओ अतिशय दर्जेदार गोलंदाजी. ब्लॉक हॉल मध्ये अपसाइड ऑफ फ्रॉम यॉर्कर लाईनचा बॉल आपण पाहिला. या बॉलवर उत्तर नसतं. षटकार जरूर ठोकला गेला. बॅट्समन आपण सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहिलं. क्या बात आहे भाई. विकेट किपर अतिशय जबरदस्त हौसला अफजाई करत असताना आपण विकेट किपर पाहू शकता. विनोद पाटे अगदी जाणकार खेळाडू आहे. ओव्हर द विकेट ना. ओ इथून मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. स्ट्राईक सोडली नाहीये. अक्षय गाताडीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. विश्वास स्वतःवर घेतलाय. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. कोणत्याही प्रकारचा धाव नाहीये. म्हणजे अर्थातच षटक क्रमांक 4 इथे संपतोय. टीमची टोटल धावसंख्या 45. आता गरज असेल 7 बॉल आणि 20 धावांची गरज.
20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. अक्षयनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, जबाबदारी घेतली आहे आणि ती जबाबदारी घेणं फार महत्वाचं असेल, कारण अशा प्रसंगामध्ये आपण आपल्यावर जबाबदारी स्वतःला सिद्ध करण्याची एक वेळ असते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला सुमित मोरे याच्या 16 धावा आल्या, 3 विकेट महत्वाचे मिळवले. त्यानंतर आपण पाहतोय ग्राफ जसं खाली येत गेला. दुसऱ्या षटकामध्ये आपण जनार्दन सते याच्या 14 धावा पाहिल्या, ज्यामध्ये 1 विकेट सुद्धा प्राप्त झाला त्याला. त्यानंतर तिसरं षटक संदेश पाटील घेऊन आला, ज्यामध्ये फक्त 8 धावा खर्च करतोय, 1 विकेट मिळवतोय. त्यानंतर जनार्दन सते याचं पुन्हा एकदा षटक येतोय, 7 धावा खर्च करतोय आणि 2 विकेट महत्वाची घेण्यामध्ये यश येतोय. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुजल जगे याला आमंत्रित करण्यात आलेल्या जबाबदारी दिलेली आहे. सुजलवर खऱ्या अर्थानं खूप मोठी जबाबदारी असेल, कारण समोर सेट बॅट्समन आहे अक्षय गाताडे आणि अशा फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करणं आणि 20 धावा थांबवणं. तसं बघायला गेलं तर 20 धावा खूप आहे सुजलसाठी वाचवण्यासाठी, परंतु एक जमेची बाजू कोण संघासाठी आहे की सेट बॅट्समन आपण अक्षय गाताडेला पाहाल स्ट्राईकवर. 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रदीप भोईर यांच्याकडून अक्षय गाताडेसाठी. ओव्हर द विकेट ना यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. पहिला बॉल, ओ मिस टायमिंग आहे. 1 धाव तर आली आहे, दुसरीची मागणी होईल का? 2 धावा कंप्लीट होतील का? रनआउटचा चान्स होऊ शकतो इथून. मात्र पाहूया काय मैदानामध्ये घडतंय. पंच आमच्यापर्यंत पोहोचतील, जो निर्णय आहे तो इथे सांगितला जाईल. नाही, अशा पद्धतीची स्ट्राईक रोटेशन दिली जाणार नाही. दोन्ही एंड कडून आपण स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं असेल. विनोद पाटे पहा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि जो त्याचा जोश आहे, जो अग्रेसिव्ह पणा दाखवतोय आणि बेस्ट विकेट किपर साठी अवॉर्ड सुद्धा आपण पाहतोय. तिथे एक गोल्डन हँड तिथे ठेवलेला आहे, गोल्डन ग्लब्स. तो बेस्ट विकेट किपर साठी सुद्धा अवॉर्ड इथे देण्यात येईल. आणि विनोद पाटे एक जाणकार खेळाडू आहे, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव पाठीशी बांधून हा खेळाडू पुन्हा एकदा या यंग जनरेशन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला आहे अक्षय. 1 सिंगल धाव आली आणि या 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 46 धावा. जिंकण्यासाठी आता 5 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 5 बॉल 19 धावा. बॉलिंग ट्रॅकवर सुजल जग्या. हा पहा गोल्डन ग्लब्स आपण पाहाल विकेट किपर साठी अवॉर्ड म्हणून देण्यात येईल. एजंट टेकेन ओ विनोद पाटे जो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणखीन एक सुरेख झेल पकडताना पाहायला मिळेल. आठ विकेट इथून मात्र बॅटिंग करत असलेल्या साहिल ट्रान्सपोर्टचे माघारी परतताना पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला आपण 10व्या क्रमांकावर हो आपण पाहतोय दुबईमध्ये जी 10PL साठी जी ट्रॉफीज होती तीच ट्रॉफी आपण तशीच प्रतिकृती आपण इथे सातत्यानं उतरवलेली आहे 40गाव प्रीमियर लीग साठी. मी मगाशी संदेश ज्यावेळेस ही ट्रॉफी पाहिली त्यावेळेसच मला त्या ट्रॉफीचं आकर्षण जरूर जाणवलं आणि खूप चांगलं आयोजन आहे. काहीतरी नवीन करण्याचा नेहमीच मनसुबा आहे 40गाव प्रीमियर लीग, ज्याच्यामध्ये सौभाग्यवती मिनल रोहन म्हात्रे आणि रोहन लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून ही ट्रॉफीज आम्हाला इथे प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांचा आपण मनापासून आभार मानूयात. धन्यवाद मॅम आणि सर, आपलं मनापासून आभार. आता बॉल असतील 4 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल. नवीन बॉलर पुन्हा एकदा सुजल जगे याच्यावर जो विश्वास दाखवला कर्णधारानं त्या विश्वासाला अगदी पात्र ठरतोय. ओ काय बॉल आहे, अगदी गतिमान पद्धतीनं एवढ्या प्रचंड वेगानं बॉल फेकला गेला की अगदी निशब्द राहिला. अक्षय गाताडे हवेत एवढे प्रयत्न करतोय कशी तरी एकदा स्ट्राईक वर जाऊ दे, परंतु झालं काय की पहिल्या बॉलवर सिंगल धाव काढली. मग आपल्याला थांबायचंच होतं, जबाबदारीच घ्यायची होती, तर मग अख्ख्या षटकाची जबाबदारी घ्यायची होती. परंतु आता 3 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 3 फेअर डिलिव्हरी आणि विजयाची मोहर लागून जाईल.
मी त्या मोह संघावर दुसरा निर्धाव बॉल आहे. 2 शेवटचे बॉल असतील. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आहे सुजन जगे याची. जेवून हॅलो. काही तांत्रिक अडचणीमुळे आमचा संपर्क आपल्याशी तुटलेला, परंतु वळूयात पुन्हा एकदा मैदानावर. एक जबरदस्त विजय प्रस्थापित करतो मी त्यांना 9-11 मोह संघ विरोधात असलेला साई ट्रान्सपोर्ट या संघाविरोधात. बस कॉंग्रॅच्युलेशन टीम मोह अँड बेटर लक नेक्स्ट टाइम टीम कोण संघ. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ची निवड करण्यात येईल. तर आपण पाहतोय